मी विजय किसन शेळके. या आयुष्यामध्ये ज्या जडणघडणी असतात त्या जडणघडणीमध्ये मी या ठिकाणी माझे सैनिकाचा पाल्य म्हणून या ठिकाणी गेल्या 17 नोव्हेंबर 1979 रोजी अंचरवाडी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या गावी माझा एका छोट्याशा घरामध्ये जन्म झाला. तत्पूर्वी माझं गाव, मूळ गाव म्हटलं तर जालना जिल्ह्यामधील जाफराबाद तालुक्यामधील कुंभारी हे माझं मूळ गाव. परंतु वडील सीमेवर सैनिक असताना आईचा सांभाळ, आईच्या पाठीशी कोणी राहावं म्हणून आम्ही मामाच्या गावामध्ये म्हणजे अंचरवाडी या गावामध्ये स्थायिक झालो. तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीचं शिक्षण घेत असताना अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. वडील सीमेवर असायचे, आई लोकांची मोलमजुरी करून आपला या ठिकाणी उदरनिर्वाह भागवायची. गोधड्या शिवणं आणि माझ्या शिक्षणाचा खर्च करणं हे आईचं सगळ्यात मोठं काम या ठिकाणी ते असायचं. दिवसभर लोकांच्या शेतामध्ये राबून मेणबत्तीच्या उजेडामध्ये ती तिच्या आयुष्यामध्ये ह्या गोधड्यांना टाके घालत उभ्या संसाराला सुद्धा ती टाके घालू लागली. टाके घालत असताना माझं पहिलीचं शिक्षण, मी सर्वप्रथम पहिलीच्या शाळेमध्ये जायला मला जिव्हार यायला लागलं, मला कंटाळा यायला लागला. त्यावेळेला आईने त्यावेळेला मला बळजबरी उचलटंगडी हा प्रकार त्या काळामध्ये असायचा आणि उचलटंगडी करून मला पहिलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं. माझे लहानपणचे जे गुरुजी होते ते पाटील सर आणि पाटील मॅडम या दोघांच्या प्रेरणेमुळं मी 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकलो. यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मला गावापासून 5 किलोमीटर अंतरावर दुसरी शाळा होती, छत्रपती शिवाजी महाविद्यालय. या शाळेत जात असताना मी लहानपणापासून पोलिओग्रस्त आहे. मी उजव्या पायाने अपंग असल्यामुळे मला आईवडिलांनी मला दुरुस्त करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न त्यांचे अपयशी ठरले. अपयशी ठरल्यानंतर मी मात्र स्वतःला कधीही कमी लेखू दिलं नाही. मी ज्यावेळेला शैक्षणिक अनुभव घेत गेलो त्यावेळेला मला गावापासून 3 किलोमीटर अंतरावर जावं लागत होतं. मी 5वी ते 10वीचं शिक्षण हे अंचरवाडी या गावामध्ये छत्रपती शिवाजी संस्थेमध्ये या ठिकाणी पूर्ण केलं. 10वीच्या शिक्षण घेत असताना आई मात्र कायमस्वरूपी माझ्या सोबत असायची. आई सावलीसारखी माझ्यासोबत एक माझी सगळी बहीण ती सुद्धा माझ्यासोबत होती. मला चालता येत नव्हतं, मला या ठिकाणी उभं राहता येत नव्हतं, म्हणून इयत्ता 8वीच्या वेळेला आमचे पीटीचे शिक्षकांनी मला लंगड्या म्हणून या ठिकाणाहून त्या खेळामधून बाहेर हाकललं होतं. तेव्हा बहीण मात्र रणरागिणी सारखी त्या सरांना या ठिकाणी बोलली की माझ्या भावाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही, परंतु तुम्ही त्याला लंगड्या म्हणून या ठिकाणी दोष नका देऊ. अशा भूमिकेतून शिक्षण घेत असताना मात्र मी शाळेमध्ये 1 नंबरचा राहिलो. 5वी ते 10वी पर्यंत मी 1 नंबर राहिलो. परंतु आईन इयत्ता 10वीच्या काळामध्ये आई हार्ट अटॅक या आजाराने ग्रस्त होती आणि आई त्या काळामध्ये शेतामध्ये आई त्या ठिकाणी होती आणि मी मावशीच्या गावाला चिखली या ठिकाणी शिक्षणासाठी गेलेलो होतो. आईला शेतामध्ये आमच्याजवळ संत्र्याचा मळा होता, त्या काळामध्ये संत्र्याच्या मळ्यात ती दिवसभर काम करत होती. आईने शेतामध्ये गेल्यानंतर तिला हार्ट अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर हे कुणालाही कळलं नाही तिला अटॅक आलेला आहे. ती आई अटॅक येऊन ती शेतामध्ये कोसळली आणि ती कायमची मला सोडून गेली. त्या किंकाळी तो हादसा आणि मला कळालेली त्या गावाकडची बातमी ही माझ्यावरती फार प्रचंड मोठा घात करणारी होती. वडील सीमेवर होते. वडील सीमेवर असताना माझा सांभाळ कोण करेल या भीतीपोटी मी अत्यंत ग्रस्त झालो होतो. वडील त्यानंतर काही दिवसांनी सेवानिवृत्त झाले, परंतु वडिलांना या ठिकाणी थोडंसं मिलिटरी मन असल्यामुळे आणि देशाची सेवा करत असल्या कारणानं त्यांच्याजवळ शिस्त ही प्रचंड प्रमाणामध्ये होती. या शिस्तीमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळाल्या, परंतु वडील थोडंसं दारूचं व्यसन करत असल्या कारणानं ते माझ्यापासून आणि शिक्षणापासून परावृत्त होत गेले.
त्यांनी 1997ला आई माझी मला ज्या वेळेला सोडून गेली त्यावेळेला वडील आणि मी आम्ही दोघेच या ठिकाणी या आंचरवाडीमधील छोट्याशा घरामध्ये राहू लागलो. बहिणीचे लग्न झालेले होते. बहिणींचे मिस्टर आमचे भाऊजी या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. आई ज्या वेळेला जिवंत होती त्यावेळेला मला फार आनंद वाटायचा. आईच्या जवळ चुलीजवळ जाऊन बसणे, तिच्यासोबत गप्पा टप्पा मारणे आणि ती ज्या वेळेला खाऊ घालायची त्याचा आनंद फार भयानक होता माझ्यासाठी आणि एकदम प्रेरणादायी होता. परंतु मी एक दिवस नागरपंचमी, त्याला आमच्याकडे नागरपंचमी म्हणतात, त्याला नागपंचमी, या वेळेला मी मुलांसोबत मित्रपरिवारांसोबत पत्ते सुद्धा खेळलो आणि पत्ते खेळत असताना मी 16 रुपये जिंकलो होतो. 16 रुपये जिंकून मी घरी घेऊन गेलो. खिशामध्ये पैसे पाहून माझी आई फार खुश होईल या आशेपोटी मी आईला दाखवण्याचा प्रयत्न केला. आई, मी आज पैसे जिंकलो. आईने पैसे तर घेतले नाहीच, परंतु मला असा चोप दिला की मला उभ्या आयुष्यामध्ये पत्ता हा प्रकार मी कायमचा या ठिकाणी विस्मरणात घातला. कारण की आई म्हणाली की तुला जे कमवायचं असेल ते मेहनतीनं कमव. या ठिकाणी प्रामाणिकपणाला चांगलं फळ या ठिकाणी मिळत असतं बेटा, आणि तुला सुद्धा तुझ्या भाऊजींसारखं शिक्षक या पदावर काम करायचं आहे आणि मला तुला शिक्षक झालेलं बघायचं आहे. ही तिची इच्छा होती आणि ही इच्छा व्यक्त करत असताना मी 10वीला होतो. माझ्या डोक्यामध्ये ती कल्पना सुद्धा नव्हती. तिथून मग माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. माझे भाऊजी संभाजीनगरला या ठिकाणी होते. घरी स्वयंपाकासाठी कोणीच नव्हतं. मला स्वयंपाक करायचा, वडिलांनी पोळ्या करायच्या, हे सर्व व्यथा आम्ही सांभाळत भाऊजींनी मला संभाजीनगर या ठिकाणी शिक्षणासाठी घेऊन आले. भाऊजींची करंगळी धरून मी संभाजीनगरला आल्यावर मला खरा जिंदगानीचा खरा अनुभव संभाजीनगर या ठिकाणाहून सुरुवात झाली. संभाजीनगर भलेही माझं अंचरवाडी हे गाव माझं जन्मस्थळ असेल, परंतु माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न मात्र संभाजीनगरनं या ठिकाणी सोडवला. संभाजीनगर मी आयुष्यातही या ठिकाणी विसरू शकणार नाही. कारण संभाजीनगरला आल्यावर माझ्या शिक्षणासाठी फार तडजोड व्हावी लागली. वडील मला पैसा पुरवत नव्हते, कारण की वडिलांनी त्या काळामध्ये दुसरी पत्नी करून घेतली होती आणि दुसरी बायको केल्यामुळे वडील त्या बायकोमध्ये या ठिकाणी मशगूल होते. मात्र मी या ठिकाणी तरसत होतो जेवणासाठी आणि या कपडे लत्त्यांसाठी आणि पुस्तकांसाठी. त्या काळात मला 1-1.5 वर्ष बहिणींनी आणि भाऊजींनी साथ दिली, परंतु मलाच माझं मन खाऊ लागलं. आपण कित्येक दिवस यांच्या घरी या ठिकाणी राहावं, कित्येक दिवस यांच्या सोबत काम करावं आणि किंवा फुकट खावं, या आशेपोटी मला लाज वाटू लागली. मी त्यांना एक दिवस बोललो, मला या ठिकाणाहून आता बाहेर जाऊ द्या, मी आता थोडासा मोठा झालो. ते म्हणाले, तुला चालता येत नाहीये, तू लंगडा माणूस आहे आणि तुझ्याकडनं कसं शक्य होईल बाहेर. म्हटलं, माझ्याजवळ प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्तीच्या बळावरती मी या ठिकाणी काहीही करू शकतो, त्यामुळे त्याची काही चिंता करण्याची गरज नाही. मग मी एका टेक्निकल कोर्समध्ये ऍडमिशन घेतली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी बसस्टँडच्या बाजूला त्या ठिकाणी ती पुष्पनगरीजवळ आहे. ती जोशीची टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मी इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला. मी या ठिकाणी स्क्रीन प्रिंटिंगचा कोर्स केला. मोटर रिवाइंडिंग सुद्धा मला या ठिकाणी जमू लागली आणि त्या काळामध्ये मी त्या टेक्निकल कोर्समध्ये भारतामध्ये जेवढ्या संस्था होत्या जोशीच्या, त्या भारतामध्ये असलेल्या संस्थेमध्ये 1 नंबर मला प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये मार्क मिळाले. त्या काळामध्ये मी प्रचंड खुश झालो. त्या हॉस्टेलला राहत असताना मात्र माझी प्रचंड हालाकीची परिस्थिती होती. आर्थिक मदत कोणाची नव्हती, आर्थिक पाठबळ कुणाचं नव्हतं. मलाच कमवायचं आणि मलाच खायचं या भूमिकेमध्ये मी असायचो. त्या काळामध्ये खाण्यापिण्याची सोय नव्हती. मग करायचं काय, म्हणून मी एका मेसवरती कामाला लागलो. ज्या ठिकाणी मेसवर काम करायचं त्याच ठिकाणी खायचं आणि संध्याकाळी 10 वाजता हॉस्टेलला यायचं, हे माझा जीवनक्रम बनू लागला. त्या हॉस्टेलच्या मध्ये जे स्वयंपाक होता तो उरलेला स्वयंपाक मला खावा लागत असे. अत्यंत जळालेल्या पोळ्या असायच्या. भाजी उरली तर खायची, अन्यथा बेसन भाकर असू द्यात किंवा लोणचं असू द्यात, त्याच्यासोबत जळलेल्या पोळ्या खाल्लेल्या ह्या माझ्या आयुष्यामध्ये मला फार या ठिकाणी कलाटणी देऊन गेल्यात. कारण की त्या पोळ्या खाऊनच माझं आयुष्य या ठिकाणी घडलं. मग काही दिवसांनी ती मेस सुद्धा बंद पडली
मेस बंद पडल्यानंतर आता पुन्हा आपला खाण्याचा प्रश्न तोंडासमोर आवासून होता. चिमूटभर पोट होतं, परंतु प्रचंड या ठिकाणी ऊर्जा लागत होती आणि मी काम करायचो त्यावेळेला, टेक्निकल काम करायचो त्यावेळेला भूक लागायची. ऐन तारुण्यामध्ये मला हे पोटाची उर्मी भागवायची म्हणून कोहिनूर टेक्निकलच्या पाठीमागे एक माजी सैनिकाची शेती होती. त्या शेतीमध्ये संबंधित या माजी सैनिकाने सेवानिवृत्त झाल्यानंतर मेथी आणि गोबी या ठिकाणी लावली. त्या शेतामध्ये लावल्यानंतर ती गोबी आणि मेथी ही मोठी झाल्यानंतर मला थोडंसं हायसं वाटलं की आपण आता हे खाऊ शकतो का, कारण की इकडं मेस बंद पडली, मित्रांचे डबे किती दिवस खायचे, मरायचं तर नाही, जिवंत राहण्यासाठी तरी आपल्याला काही खावं लागेल. या आशेपोटी मी या ठिकाणी कायमस्वरूपी प्रयत्न करायचो. ती गोबी आणि मेथी मोठी झाली. मी वरतून खिडकीतून त्या हॉस्टेल मधून बघितलं तर ती गोबी खाण्याजोगी या ठिकाणी मला दिसू लागली होती. मी ज्या वेळेला संध्याकाळ व्हायची वाट पाहायचो, संध्याकाळ झाली की ताराच्या कुंपण खालून मी या ताराच्या कुंपण खालून गोबीच्या आशेपोटी त्या मळ्यामध्ये जायचो. एक गोबीचं फूल आणि त्या मेथीचे शेंडे शेंडे खुडून कच्चे बकरीच्या प्रमाणे, बकरी खाईल त्याप्रमाणे मी ते कचा कचा चावून खायचो. मला 4-4 दिवस या ठिकाणी भूक लागायची नाही, कारण की ते अत्यंत कच्च, पोट दुखायचं, परंतु दिवसभर पाणी पिऊन मी थकलेलो असायचो. आता खायचं काय म्हणून या ठिकाणी कच्ची गोबी आणि कच्ची मेथी यांनी मला 1 ते 1.5 महिना या ठिकाणी तारलं. त्या गोबी आणि मेथीमध्ये मला त्या माजी सैनिक यांनी 1-2 वेळेला शेतामध्ये येऊन शिवीगाळ सुद्धा केली. यांना वाटलं की हे कोणीतरी इथून तोडून ते बाजारात विकतंय, म्हणून ते माजी सैनिक एक दिवस रात्री शेतामध्ये त्या ठिकाणी आले आणि छोटीशी खोपी बनलेली होती, त्या खोपीमध्ये त्यांनी त्यांची रात्र या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. मी तसाच नेहमीसारखा चोरीच्या हिशोबाने खाली उतरलो. त्या ताराच्या कुंपणामधून मी खाली जायला लागलो. ताराच्या कुंपणातून गेलं, गोबीचं फूल तोडलं आणि थोडीशी मेथी उपटून हातामध्ये घेतली आणि एका ठिकाणी वाफ्यावर बसून मला ती कचा कचा खायची होती. मेथी धुणं, गोबी निसून खाणं हा प्रकार या ठिकाणी मला माहिती नव्हता. जनावर, बकरी हे प्राणी ज्या पद्धतीनं ते चावून खायचे त्याच पद्धतीनं माझ्या आयुष्यामध्ये गोबी आणि मेथी मी मात्र चावून खायचो. मला ती गोबी आणि मेथी उचलल्यामुळं लगेच त्या खोपीमधून ते पळत माझे सैनिक आले. त्यांनी मात्र माझी हायगाई केली नाही. त्यांना वाटलं हा चोरतोच आणि विकतो कुठे मार्केटमध्ये. त्यांनी जोरदार लाथेचा फटका माझ्या पाठीत मारला आणि मी मात्र गोबी आणि मेथी घेऊन मेथीच्या ओल्या वाफ्यामध्ये लंबा लाट पडलो. लंबा लाट पडल्यानंतर मात्र त्यांनी मला त्या ठिकाणाहून उचललं, खोपीमध्ये आणलं आणि त्या ठिकाणी माझ्या समोर बसून माझ्या तोंडामध्ये सुद्धा त्यांनी 2 थापला वाजवल्या की बाबा तू मेथी का चोरतो, ही गोबी का चोरतो. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं, मेथी आणि गोबी ही मी कधीच चोरत नाही. चोरी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईनं कधीच शिकवली नाही. परंतु तू करतो तरी काय. म्हटलं मी गोबी आणि मेथी ही कच्ची खातो. मग कच्ची खातो म्हटल्यानंतर त्याला आणखी राग आला. कच्ची कोणी खात नसतं, तू मला खोटा बोलतो. माझे सैनिक उठून त्यांनी एक गोबीचं फूल तोडून आणलं. तोडून आणल्यानंतर मी गोबीचं फूल त्या पानासहित मुळासह कचा कचा चावून त्यांच्या समोर खाऊन दाखवलं. त्यावेळेला मात्र त्या माझे सैनिकाच्या डोळ्यामधून सीमेवरती काम करणारा हा माणूस अत्यंत सोज्वळ आणि संवेदनशील मनाचा होता. त्यांनी टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मला हृदयाशी कवटाळलं. ओले चिंब झालेले गटारातले कपडे, त्याच्या अंगाची त्यांनी पर्वा केली नाही आणि मला गळ्याशी ओढलं रात्रीच्या 10 वाजता. आणि मला त्या दिवसापासून माझ्या भाकरीचा 1.5 ते 2 महिन्याचा प्रश्न मात्र त्या माझ्या सैनिकांनी सोडवला. मी अजूनही त्यांना जाऊन भेटत असतो, त्यांच्या पाया पडत असतो आणि त्यांनी सांगितलं, चोरी मारी आता बंद कर भावा, तू एकच काम कर, मी रोज तुझा डबा आणा जाईल, या खोपीत ठेवा जाईल, तू या जाय, हा डबा खात जा आणि पुन्हा डबा लटकून ठेवत जा. माझी बायको तुझ्यासाठी दररोज डबा बनवून देत चालेल. त्यामुळे काय झालं, माझ्या आयुष्यात 1.5-2 महिने हे पण निघून गेले. टेक्निकल कोर्स कंप्लीट झाला. त्या ठिकाणी स्क्रीन प्रिंटिंगचा कोर्स होता. मग मी छोट्या जाहिराती वर्तमानपत्रात बघू लागलो. माझ्या आयुष्याला कलाटणी मिळण्याचं एक ठिकाण म्हणजे मला उदरनिर्वाहाचा सोर्स या ठिकाणी उपलब्ध झाला, कारण की स्क्रीन प्रिंटिंग, व्हिजिटिंग कार्ड्स, लग्नपत्रिका
आणि हे बॅनर बनवण्याची जी कला होती ही मला फार तरबेज होती. मला टेक्निकल गोष्टीमध्ये फार नॉलेज असल्यामुळे मी त्या छोट्या जाहिरातीच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी एका आमचे माझे आदरणीय, माझे आदर्श, माझे गुरुवर्य, ज्या माणसाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली, ज्या माणसाने माझ्या आयुष्याची पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला, तो व्यक्ती म्हणजे एक आदरणीय शेखर साळी साहेब, जे की ॲडवर्ल्ड ॲडव्हर्टायझिंग या नावाच्या शॉपचे प्रोप्रायटर होते. त्यांचीच जाहिरात मी या ठिकाणी बघितली. त्या जाहिरातीच्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यांना म्हटलं, सर मला स्क्रीन प्रिंटिंग जमते. परंतु तिथे गेल्यानंतर मला त्यांनी डायरेक्ट स्क्रीनवर बसवलं आणि म्हणाले करून दाखव. त्यावेळेला मात्र मी अपयशी ठरलो. ते स्क्रीन फाटली. परंतु त्यांना माझी तळमळ, माझी जिद्द आणि माझ्या डोळ्यामधील आशेचा किरण त्यांना मात्र प्रचंड या ठिकाणी हेरला आणि त्यांनी सांगितलं, तू हे काम करू नको, हे काम तू माझ्याकडे शिक. तोपर्यंत तू दुकान साफ करणे, स्वच्छ करणे, या ठिकाणी स्क्रीन प्रिंटिंगचे सर्व मटेरियल साफसफाई करू शकतो तू. म्हटलं सर नक्कीच करेल. मला त्या काळामध्ये उभ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी पगार म्हणजे 600 रुपये महिना मला मिळू लागला. 600 रुपये महिना मला मिळाला. त्या दिवशी मात्र मी आकाशाकडे बघितलं आणि माझ्या आईचे धन्यवाद मानले. आई, मी उभ्या आयुष्यामध्ये कधीच मागे येणार नाही, या आशेपोटी मात्र मी जगणं सुरू केलं. तिथनं जगणं सुरू होत असताना ते हॉस्टेलमधले माझे सर्व कोर्स संपलेत. कोर्स संपल्यानंतर मला हॉस्टेल सुद्धा सोडावं लागलं. परंतु हॉस्टेलमध्ये ज्या वेळेला मी ऍडमिशन घेतली त्या काळामध्ये मला हॉस्टेलवर झोपण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. फरशीवर मी एकटाच झोपायचो. कपडे नव्हते, पुस्तकं सुद्धा नव्हती. मी फरशीवर एकटा झोपलेलो असायचो. त्याच्यामुळे अवतीभोवती असलेले जे माझे मित्र होते त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या गाद्या, कपडे, अंगावर गोधड्या. मग त्या एका मित्राला, बीडचा एक मित्र आहे माझा बडे म्हणून, त्या मित्राला या ठिकाणी माझी या ठिकाणी खरंच दया आली. त्यांनी ती गोधडी उभी न घेता आडवी करायचा. निदान भाऊ तू अर्धा आणि मी अर्धा, अशा पद्धतीनं आपण झोपत जाऊ. थंडीमध्ये कुडकुडण्याची तुला गरज नाही. असे मित्र मला भेटत गेले आणि मित्रांच्या कृपेनं मी आज रोजी वाढत गेलो, मोठा होत गेलो. आता हॉस्टेल सोडल्यानंतर मग मात्र शेखर साळी साहेबांनी मला उभ्या आयुष्यामध्ये पोळ्या काय असतात, स्वयंपाक कसा असतो, जगायचं कसं, मरायचं नाही तर मग संघर्ष करायचा कसा, जिद्द कशी असायला पाहिजे माणसाजवळ, या सर्व गोष्टीचं नॉलेज मात्र शेखर साळी साहेबांनी मला या ठिकाणी दिलं. त्यांची शिस्त, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची मदत करण्याची पद्धत प्रचंड होती. त्यांना मी सांगितलं, सर मी 12वी मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्क्स घेतलेले आहेत, माझा नंबर डीएडला लागू शकतो. तर शेखर साळी साहेबांनी मात्र मला चांगली मदत केली. त्या काळामध्ये काहीतरी 12,000 रुपयाचा डीडी सेंट फ्रान्सिस या शाळेमध्ये या ठिकाणी दाखल करायचा होता आणि मी नेमकाच नोकरीला लागलेलो. 600 रुपये माली पगार आणि पूर्ण महिन्याभरामध्ये मी 800 रुपये ऍडव्हान्स घ्यायचो, कारण की खाण्यापिण्याचा खर्च, राहण्याचा, हॉस्टेलचा, रूमचा हा खर्च माझ्याकडनं भागत नव्हता. त्या काळामध्ये मात्र शेखर साळी साहेबांनी मला मदत केली आणि काही दिवसामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये जागा निघाल्या डीएडच्या. मी डीएडला नंबर माझा लागला. पण डीएडला नंबर लागल्यानंतर मला फ्रान्सिस या शाळेमध्ये इंटरव्ह्यू होते. मला 12,000चा धनादेश त्यांना द्यायचा होता. तो मिळणार नव्हता. माझ्या आयुष्यामध्ये वडिलांचा सहारा कमी पडला. आई नव्हती. चुलत भाऊ चुलते आपापल्या कामामध्ये मात्र व्यस्त होते आणि तब्बल मी 1997 पासून ते 2000 पर्यंत जे 3 वर्ष माझा संघर्ष या ठिकाणी प्रचंड चालला. 2001ला डीएडला माझा नंबर लागला. साहेबांनी या ठिकाणी खिशातले 12,000 रुपये बँकेत भरून तो डीडी माझ्या हातामध्ये दिला आणि तो डीडी घेऊन मी त्या डीएड कॉलेजला त्या ठिकाणी गेलो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तोपर्यंत सुद्धा डीडी माझ्या हातात नव्हता. त्या दिवशी सुटीचा दिवस होता. सुटीच्या दिवशी डीडी मिळेल कसा? मग शेखर साळी साहेबांना मी विनंती केली. म्हटलं, साहेब मी तुमचा पैपै या ठिकाणी मी चुकवेल. मी तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुमचे पैसे डुबवणार नाही. मी जोपर्यंत तुमच्या जवळ राहील तोपर्यंत तुमचा पैसा या ठिकाणी फेडेल. असं म्हणून शेखर साळी साहेबांनी त्यांच्या ओळखीच्या बँक मॅनेजरकडनं 12,000चा डीडी बरोबर माझा नंबर यायच्या अगोदरच सभागृहामध्ये आणला आणि माझ्या हृदयाची धडधड मात्र त्या ठिकाणी थांबली. मला त्या दिवशी हायसे वाटलं. माझा डीएडला नंबर लागला. N6 मध्ये असलेल्या सावित्रीबाई फुले डीएड कॉलेज, या डीएड कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं. 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला.
डीएड मध्ये फर्स्ट इयरला मी पहिला आलो, दुसऱ्या डीएडच्या सेकंड इयरला मी दुसरा आलो. पण पहिला आणि दुसरा येत असताना मला राहणं, खाणं आणि पोटाची भूक मात्र तशीच माझ्या समोर तोंड वासून होती. मी औरंगपुऱ्यामध्ये टिळकपत या ठिकाणी एक ॲडव्हर्टायझिंग होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये, साहेबांच्या ऑफिसमध्ये सकाळी मी 6 वाजता उठायचो. 6 ते 7 व्यायाम करायचो. 7 ते 8 वाजेपर्यंत मी एक छोटी रूम केली होती. त्या रूममध्ये मला शेखर साळी साहेबांनी त्यांच्या घरी असलेला जुना स्टोव्ह, त्यांच्या घरी असलेलं छोटंसं ताट आणि ते सामान मला आणून दिलं. गव्हासाठी पैसे दिले, पीठ करून आण, मी तुला चपाती कशी करायची हे शिकवतो. आणि पहिली चपाती माझ्या आयुष्यामधली ती चपाती म्हणून कधी वाटलीच नाही, ती भाकर झाली होती. आणि ते पीठ मात्र पीठ नसून ते एक वरणासारखं पीठ झालं होतं. पाणी टाकायचं, घट्ट करायचं, पाणी टाकायचं, घट्ट करायचं. परंतु माझ्या आयुष्याला या शेखर साळी साहेबांनी जो आकार दिला आणि माझ्या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर चपात्या मी त्या काळामध्ये शिकलो की आज रोजी सुद्धा माझी पत्नी आजारी पडली तर मला ती सुवर्ण संधी या ठिकाणी निश्चितच मिळते. माझ्या बायकोची, माझ्या कुटुंबाची सेवा करण्याची संधी मी कधीच सोडत नसतो. त्या प्रत्येक पोळीवर मला शेखर साळी साहेबांची आठवण येते. शेखर साळी साहेबांनी मला रूम करून दिली. नंतर मी सकाळी 6 वाजता उठायचो. 6 ते 7 व्यायाम करायचो. 7 ते 8 वाजेपर्यंत स्वयंपाक करायचो. 8 वाजता मी साहेबांचं दुकान उघडण्यासाठी चाबी माझ्याजवळ राहायची. 50 लाख रुपयाचं दुकान मी एकटा सांभाळायचो. आणि ते दुकान सांभाळत असताना अत्यंत विश्वास साहेबांनी माझ्यावर दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र मी कधीही त्याला जाऊ दिला नाही. आणि मला या ठिकाणी जगायचं होतं, प्रामाणिकपणे या ठिकाणी जगायचं होतं. म्हणून साहेबांची तिजोरी, साहेबांचे चेक, साहेबांचे पैसे, दिवसभरातील आर्थिक उलाढाल ही सगळी माझ्याकडे असायची आणि मी समोरच्या बँकेमध्ये सगळे व्यवहार या ठिकाणी करायचो. ते जगत असताना त्या शेखर साळी साहेबांच्या दुकानात सकाळी जायचं. 9 ते 10 वाजेपर्यंत साफसफाई करून द्यायची. 10 वाजता मला साहेबांनी एक सायकल घेऊन दिली होती. ती सायकल मी पायाने अपंग असताना सुद्धा त्या टिळकपत मधून, शहागंजमधून मी एनसिकच्या कॉलेजला या ठिकाणी मात्र जायचो. रोज सायकलवर जाणे, रोज सायकलवरनं 4 वाजता कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा शॉपमध्ये यायचो. शॉपमध्ये आल्यानंतर 4-4:30 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मी दुकानात काम करायचो. रात्रीच्या 10 वाजता मी घरी जायचो रूमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी हातपाय धुणं, स्वच्छ होणं आणि पुन्हा स्वयंपाक करणं आणि स्वयंपाक करून मी रात्रीच्या 1 वाजता अभ्यासाला बसायचो. 12 ते 1, 1:30-2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. आणि माझी बुद्धी लहानपणापासूनच तल्लख आणि प्रचंड या ठिकाणी एकाग्रता माझ्याजवळ आहे. त्यामुळे मला कमी अभ्यासामध्ये सुद्धा मला चांगल्या पद्धतीने यश मिळायचं. मी एवढ्या स्ट्रगलमध्ये मी जगत असताना मात्र सावित्रीबाई फुले डीएड कॉलेजचं खणखंत नाणं म्हणतात तसं मी या ठिकाणी खणखणत राहिलो. पहिल्या वर्षी मी फर्स्ट आलो, दुसऱ्या वर्षी मी सेकंड आलो. आणि त्या कॉलेजमध्ये इतरही माझे मित्र असायचे. त्यांना चांगल्या सुख सुविधा असायच्या. त्यांना वाटायचं की हा इतका मेहनत करतो, दिवसभर मेहनत करून सुद्धा हा माणूस इतके मार्क घेतो तरी कसा, यावर ते अचंबित असायचे. मात्र माझी पेपर सोडवण्याची शैली, माझी संवाद करण्याची शैली ही मला फार प्रचंड या ठिकाणी साथ देऊन गेली. त्या काळामध्ये मी आपल्या औरंगपुऱ्यामध्ये असलेली गुलमंडी या काळामध्ये मी आपट्याचा पाला विकला. मी पोतेवरून आपट्याचा पाला आणायचो. कर्णपुऱ्याच्या यात्रेसमोर आपट्याचा पाला घेऊन बसायचो. पोतं घ्यायचं, पोत्यावर आपट्याचा पाला ठेवायचा आणि 5 रुपयाला 1 फांदी अशा पद्धतीनं मी पोतेभराचे कम से कम 600 ते 700 रुपये एक पोतं या ठिकाणी त्या काळात विकायचो. या माझ्या मेहनतीचा आनंद मला प्रचंड आनंद देऊन जायचा. माझी जिद्द होती, मला मरायचं नाही म्हणून जगायचं. मग संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि वडिलाची आपल्याला साथ नाही, आयुष्यात कोणी आपल्याला मदत करेल याची आशा नाही. आणि दूर दूर कोसो किलोमीटर मला कधीच असं वाटलं नाही की कोणी माझ्यासाठी या ठिकाणी धावून येईल. मी नातेवाईकांकडे जात असताना नातेवाईक मात्र मी दिसलो की तोंड वळवून घ्यायचे, मित्र दिसले की मित्र जवळ यायचे. हे मला फार घात करून गेलं माझ्या आयुष्यावर. या कोवळ्या मनावरती फार मोठा घात झालेला होता. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये औरंगपुऱ्यामध्ये असलेले टॉयलेट, सार्वजनिक टॉयलेट, मी 30 रुपये टॉयलेटनी सार्वजनिक टॉयलेट सुद्धा या ठिकाणी साफ केलेले आहेत. आणि मी ते 1.5 महिना काम केलेलं आहे. वसंत भवन या ठिकाणी एक भज्याची दुकान होती आणि मिसळपाव त्या ठिकाणी मिळायचं. उत्तम उपाहारगृहाच्या समोर असलेलं त्या ठिकाणी मी रोज
साहेब मला 10 रुपये 20 रुपये द्यायचे. सकाळी मी 10 रुपयाचा एक पाव एक भजी आणि संध्याकाळी 10 रुपयाचा एक पाव एक भजी या पद्धतीनं सुद्धा मी 2 महिने दिवस काढलेले आहेत. मला ज्या वेळेला त्या भज्यामुळे आणि पावमुळे जुलाब लागले होते तर मित्र मी उभ्या आयुष्यात मी ते आजारपण विसरू शकणार नाही. मी मेथी कोबी खायचो त्या काळात सुद्धा मला प्रचंड आजारपण लागलं होतं, परंतु मी त्याला कधीच हारलो नाही. मी कधी माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला कमी समजलो नाही. अशा परिस्थितीमध्ये मी जगत आलो आणि मग माझं डीएड झालं. डीएड सुरू झालं. डीएड सुरू असताना मी डीएड मध्ये सुद्धा प्रचंड आत्मविश्वास, बोलण्याची क्षमता आणि माझ्याजवळ असलेली शैली या सर्व गोष्टींचा वापर करत असताना माझी नोकरी 2003ला मी डीएड पासआउट झालो. डीएड पासआउट झाल्यानंतर 2005ला 4ला जागा निघाल्या. 4 पासून ते 1 वर्षभर त्या प्रोसेस सुरू झाली आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर मी 7 फेब्रुवारी 2005 रोजी या ठिकाणी प्रथम नोकरीला लागलो. मला प्रचंड मार्क असल्या कारणानं मला त्या ठिकाणी मी सर्वप्रथम 7 ते 8 जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन केले. 8च्या 8 जिल्ह्यांचे इंटरव्ह्यू कॉल माझ्याजवळ आज रोजी सुद्धा आहेत. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोकरीला लागू शकत होतो इथपर्यंत माझ्याजवळ पर्सेंटेज होते. मी पायाने अपंग असल्या कारणानं मला त्याचं सुद्धा रिझर्वेशनचा बऱ्यापैकी या ठिकाणी फायदा झाला. कॅटेगरीचा मला तिळमात्रही फायदा या ठिकाणी झालेला नाही. कॅटेगरीमध्ये आता प्रचंड कॉम्पिटिशन राहिलेली आहे. मग मी त्या काळामध्ये त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना माझं डीएड झालं. डीएड झाल्यानंतर मला कॉल आले 7 ते 8 जिल्ह्यांचे. मग मी माझ्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला सर्वप्रथम कॉल आला. मी इंटरव्ह्यूला गेलो. मी सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर मला ऑर्डर सुद्धा आली. ऑर्डर आली 2 जानेवारी 2005ला. मग ऑर्डर आली. मी त्या ठिकाणी खामगाव या पंचायत समितीमध्ये लोखंडापाळा हे गाव, या गावाला मी जॉईन झालो. 1.5 महिना नोकरी करून सुद्धा माझं मन मात्र तिथं काही रमना. संभाजीनगरने मला जगण्याचा मंत्र शिकवला होता. संभाजीनगरची माती ही माझ्या नाळेशी जोडली होती. माझ्या भाऊजींनी आणि माझ्या बहिणींनी जो सपोर्ट मला या ठिकाणी केला होता, मला मात्र संभाजीनगर सोडू वाटलं नाही. मी संभाजीनगर पुन्हा या ठिकाणी यावं म्हणून काय करावं. मग मला या ठिकाणी संभाजीनगरचा सुद्धा एक कॉल या ठिकाणी आला आणि मला पुन्हा आणखीन माझं मन हिरवं झालं. मला असं वाटलं मी बॅक टू पॅव्हेलियन, पुन्हा मी माझ्या संभाजीनगरमध्ये मात्र परत जाईल. या आशेपोटी मी इकडचा कॉल आल्यानंतर मी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जे की बुलढाण्याचे आहेत, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना विनंती केली, साहेब मला बुलढाण्याला या ठिकाणी नोकरी न करता मला संभाजीनगर या ठिकाणी जाऊ द्यात. संभाजीनगर या ठिकाणी मी सेटअप आहे. माझे आईवडील सुद्धा तिथं आहेत आणि तिथं असल्या कारणानं मला त्या ठिकाणीच मला नोकरी करायची आहे. तर तुम्ही मला या ठिकाणी माझ्या राजीनामा लेटर आणि माझे मूळ कागदपत्र परत करावेत. साहेब म्हणाले, तू पायाने अपंग आहे बेटा. तू पायाने अपंग असल्या कारणानं तुला मी या ठिकाणी राजीनामा देऊ देणार नाही. तू इथनं कागदपत्र घेऊन जा. मला एका कागदावर हमीपत्र दे आणि ते कागदपत्र घेऊन तिथे इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस झाल्यानंतर तू माझ्याकडे ये. आणि त्या काळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठबळ दिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी पटकन गल्लीमध्ये त्यांच्या पाया पडलो. म्हणलं, साहेब तुमचे खूप खूप उपकार झाले. ती फाईल घेऊन बसमध्ये बसलो. फाईल छातीशी दाबून धरली. असं वाटलं होतं की ही फाईल परत कोणी बोलवतं की काय. मी माझा छोटासा मोबाईल सुद्धा बंद करून टाकला. इंटरव्ह्यू झाला आणि पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू मध्ये मला या ठिकाणी चांगलं या ठिकाणी गाव मिळालं. परंतु ते गाव मिळत असताना मी ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करू लागलो त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये माझे मित्र होते. आदरणीय सुखदेव खोडके साहेब, जे की आता सध्या हयात नाहीत. ते जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेले आहेत, जे सिल्लोड तालुक्यामध्ये कायगाव या ठिकाणी ते होते. त्यांचा 2005लाच 22 मे 2005ला त्यांचा अपघाताने मृत्यू झाला आणि त्या दिवशीच माझं लग्न होतं. माझ्या पत्रिकेत सुद्धा त्यांचंच नाव होतं आणि त्यांनीच मला या प्रिंटिंग प्रेसमध्ये बघितल्यामुळं होतकरू मुलगा आहे, चांगल्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल म्हणून मला त्यांनी प्रिंटिंग प्रेसमधून मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सांगून माझी ऑर्डर कायगावला सिल्लोड या ठिकाणी त्यांनी काढली. मी सिल्लोडला सुद्धा प्रचंड या ठिकाणी काम केलं. माझी बॅच आज रोजी सुद्धा काही मुलं इंजिनियर झालेले आहेत,
काही मुलं पोलीस झालेले आहेत, काही मुलं कॉन्स्टेबल झालेले आहेत, काही मुलं कंपनीमध्ये सुद्धा काम करतात. मला त्या बॅचचा आनंद वाटू लागला. आणि नंतर मग मी कायगावला जॉईन झाल्यानंतर मी पुनश्च ऑफिसला काही दिवस संभाजीनगर या ठिकाणी काही दिवस कार्यालयामध्ये आलो. त्यानंतर सिल्लोडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मी गट समन्वयक म्हणून या ठिकाणी काम केलं. मी विषय साधन व्यक्ती म्हणून या ठिकाणी काम केलं. माझ्या समवेत असलेले 4 ते 5 गट शिक्षणाधिकारी मला अनुभवायला मिळाले. गट शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रत्येकाचे अनुभव मला या ठिकाणी अनुभवायला मिळाले. त्यांच्या संपर्कात राहून मी प्रशासकीय अनुभव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिकून गेलो. आणि त्यानंतर माझी मुलं बाळं 22 मे 2005 ला आंचरवाडी याच ठिकाणी याच गावामध्ये असलेली जी मुलगी होती स्मिता, जी या ठिकाणी माझे सासरे प्रभाकर अश्रू हनवते हे सुद्धा मुख्याध्यापक होते, आमच्या सासू सरपंच होत्या आणि माझ्या सोयरिकीला सुद्धा कुणीही नव्हतं. मी एकटाच माझी सोयरीक केली आणि माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या पत्नीच्या आजीला या ठिकाणी सांगितलं मला लग्न हिच्यासोबत करायचंय आणि ते लग्न त्या ठिकाणी माझं आज सक्सेस झालं. मला लग्न होऊन 21 वर्ष झाले आहे. सुखा समाधानाने मला एक मुलगा एक मुलगी आणि मी अत्यंत माझी पत्नी सुद्धा सगळे आनंदित आहेत. प्रचंड हलाखीची परिस्थिती तेव्हा जी होती ती हलाखीची परिस्थिती मला या ठिकाणी नोकरी सुरू झाल्या कारणानं थोडी थोडी बदलत गेली. मला सुरुवातीला 3 वर्ष शिक्षण सेवक कार्यकाळ सुद्धा फार जड गेला. सिल्लोड या ठिकाणी राहून ते सुद्धा परिस्थिती मला फार बिकट गेली होती. त्यानंतर मी संभाजीनगरला 2015 या ठिकाणी शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्यानंतर मुरुमखेडा या गावामध्ये मला प्रथमतः पहिली अपॉइंटमेंट मिळाली. मुरुमखेडा या गावामध्ये प्रचंड विद्यार्थी होते. माझे मुख्याध्यापक विठ्ठल जाधव सर अत्यंत संयमी आणि समजदार व्यक्ती होते. त्यांनी माझ्या कार्याची या ठिकाणी दखल घेतलेली होती. सिल्लोड तालुक्यामध्ये माझं कार्य फार मोठं होतं आणि ते कार्य करत असताना त्यांच्या कानावर गेलेले होते. आपल्याकडे चांगला कार्यशील व्यक्ती या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी मला काही जबाबदारी दिली. शाळेला जागा कमी आहे, मग जागा कमी आहे तर मग गावामध्ये आपल्याला जागा दत्तक देणारे आहेत, परंतु त्यांना म्हणेल कोण या आशेपोटी माझ्या जिभेवरती मला थोडंसं बोलायची सवय आहे, मला आवड आहे आणि माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी ऍक्शन प्लॅन होतो याची आत्मविश्वास मला आहे. त्यामुळे मी एक दिवस पारावरती मंदिरावरती या ठिकाणी सकाळून शाळा असल्या कारणानं त्या ठिकाणी गेलो माझ्या स्टाफ सोबत आणि सगळ्या गावकऱ्यांना आवाहन केलं, ही मुलं आपली, शाळा आपली, गाव आपलं, या विद्यार्थ्यांचं भविष्य सुद्धा तुमचंच आहे. तुमचे विद्यार्थी जर घडले तर तुमच्याच गावाचा विकास या ठिकाणी होईल. ह्यो प्रचंड ऊर्जेचा विषय मी या ठिकाणी सर्व प्रांगणामध्ये त्या मंदिरासमोर उपस्थित असलेल्या आजी आजोबांना आणि म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना आणि तरुणांना या ठिकाणी दिला. सगळेजण माईक घेतल्यामुळे सगळे माझ्याजवळ येऊन बसली आणि मला त्याचा आनंद वाटू लागला. आणि मग मी आज रोजीच या ठिकाणी घोषणा केली होती की आपल्याला गावाच्या बाजूला एक एकर जागा दान देणारे सुद्धा दाते आपल्या बाजूला बसलेले आहेत. त्यांना या ठिकाणी बोलवलं, तुम्ही जमीन देणार आहात तर तुमची अपेक्षा काय आहे? त्यांनी सांगितलं, फक्त माझ्या आईचं नाव त्या शाळेच्या भिंतीवर लिही, मी 1 एकर जमीन तुम्हाला दत्तक आज रोजी देतो. या सभागृहामध्ये प्रचंड टाळ्या कडकडाट पडला आणि त्या टाळ्यामुळे काय झालं की माझा आत्मविश्वास या ठिकाणी बळवला. ते म्हटल्याबरोबरच त्या शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता, ज्याची जमीन त्या रस्त्यामध्ये होती ते सुद्धा आजोबा माझ्यासाठी उभे राहिले. आजोबांनी सुद्धा सांगितलं, तुमच्या शाळेमध्ये जाण्यासाठी 20 फुटाचा रस्ता जिथपर्यंत लागेल तेवढी सगळी जमीन मी माझ्या पद्धतीने तुम्हाला देतो. आणि शेळके सरांनी हा जो विषय या ठिकाणी मांडला याचं मी स्वागत करतो. आणि ते सुरू झाल्यानंतरच गावातली लोक सुद्धा म्हणाली, आम्हाला सुद्धा काहीतरी मागा, आम्हाला सुद्धा काहीतरी करायचंय. म्हणून मी या ठिकाणी आर्थिक नियोजन योगदान या ठिकाणी लोकांनी देण्याचं ठरवलं. एक छोट्याशा किराणा दुकानातून छोटी वही आणली, सुरुवात केली. आमचे कैलास भाऊ जे की मोटर भरण्याचं काम करायचे, त्यांनी सर्वप्रथम खिशातून 2000 रुपये त्या पब्लिकमध्ये काढून आम्हाला दिले. ज्या काळात नोटाबंदी झाली होती त्याच काळात ती लाल नोट मला अजूनही आठवते. 2000 दिले आणि सर्वांनी कडकडाट टाळ्या दिल्या. त्यांचा या ठिकाणी मंदिरावर सत्कार केला आणि प्रचंड ताकदीने ऊर्जेने मला त्या गावामधून गेल्या 8 दिवसामध्ये 2,67,000 रुपये वर्गणी मात्र सगळ्या गावकऱ्यांनी मला जमा करून दिली. 2,67,000 मध्ये ते शाळेचं मैदान सपाटीकरण, एक रूम आदरणीय
काळे साहेबांनी, आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिली आणि कार्यक्रमाला त्यांना आम्ही बोलवलं, उद्घाटनाला त्यांनी आम्हाला बोलवलं. त्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिंदे साहेब हे सुद्धा आमच्या पाठीशी होते. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी सोबतीला होते आणि सर्व शिक्षकांनी 5-5 हजार रुपये प्रत्येकी जमा केले होते. आम्ही 11 शिक्षक होतो. 11 पाची 65,000 रुपये आम्ही शिक्षकांना दिले. मुख्याध्यापकांनी 10,000 दिले. 65 आणि 10 75 आमचेच हजार झाले होते आणि बाकीची 2,65,000 अशी संपूर्ण एकत्र रक्कम आम्ही शालेय कमिटीचे अध्यक्ष दाभाडे यांच्याकडे दिली. शाळेचा विकास झाला. ते विद्यार्थी मात्र आता प्रचंड त्या ठिकाणी खुश आहेत. तिथून मी 2018ला या ठिकाणी मला दूर पडतं म्हणून मी बदली केली. गोपाळपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झालो. पदवीधर शिक्षक म्हणून रुजू होत असताना मी सिल्लोड तालुक्यामध्ये 10 वर्ष गट समन्वयक असताना मला काम करण्याची, विद्यार्थ्यांसोबत जुळण्याची संधी मिळाली नाही. मला प्रशासकीय अनुभव जास्त मिळाला म्हणून मी या ठिकाणी एक आता पण घेतलेला आहे की मी कधीच या ठिकाणी या विद्यार्थ्यांपासून दूर जाणार नाही अशी मनाशीच एक शपथ घेतली आणि विद्यार्थी हे माझ्या आयुष्यासाठी, भविष्यासाठी आणि माझ्या मुलाबाळांसाठी एक आशीर्वाद ठरतील हे मला वाटलं. या गोपाळपूर शाळेमध्ये सुद्धा मी जॉईन झालो तेव्हा फक्त 94 विद्यार्थी होते आणि 94 विद्यार्थ्यापासून मी त्या गावकऱ्यांना एक शब्द दिला, माझं मुरुमखेड्याचं काम तुम्ही अभ्यासू शकतात. मला गोपाळपूरमध्ये काम करण्याची संधी जर तुम्ही देत असाल तर मला ती संधी तुमच्या माध्यमातून द्यावी. मी 3 महिन्यामध्ये आपल्या गावाचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलून देईल. या शब्दासाठी मला प्रचंड काम करावं लागलं. माझ्या त्या काळामध्ये आमचे मित्र जिल्हाध्यक्ष अपंग संघटनेचे RR पाटील सर, नागोराव सांडूजी वाघ सर, श्रीमती सागर मॅडम आणि श्रीमती म्हेत्रे मॅडम हे आमच्या समवेत होते. या सर्व शिक्षकांनी मला 94 विद्यार्थ्यावरून 185 विद्यार्थी करताना कधीच मागं हटले नाही. प्रत्येक कार्यक्रम आम्ही शाळेत घेतला तो गावकऱ्यांना सांगू लागलो. गाव आणि शाळा हे 1.5 किलोमीटरचं अंतर असल्या कारणानं शाळेत घडलेल्या गोष्टी ह्या गावात कळत नसत म्हणून आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले. शाळेत छोटे छोटे कार्यक्रम आम्ही त्या गावकऱ्यांना या ठिकाणी सांगू लागलो आणि हे सांगत असताना मी शिक्षणामध्ये कुठेच कमी पडलो नाही. माझं ग्रॅज्युएशन सिल्लोडला झालेलं होतं. ग्रॅज्युएशन नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये BEd केलं. बहिस्त BEd करून मी इंग्लिश आणि समाजशास्त्र विषयामध्ये मी डबल ग्रॅज्युएट झालेलो आहे. नंतर मी MA समाजशास्त्र झालो, MA इंग्लिश पण झालेलो आहे आणि MA झाल्यानंतर मी MEd सुद्धा जालना येथून कॉलेजमधून बहिस्त MEd सुद्धा झालेलो आहे. MEd झाल्यानंतर मी कोविडच्या कार्यकाळामध्ये पेंडेमिक पिरियडमध्ये माझे मित्र आदरणीय डॉक्टर काळे सर माझ्या समोरच राहतात. त्यांच्या एका मोटिवेशन मध्ये ते प्राध्यापक आहेत इंद्रराज कॉलेज सिल्लोडला. ते म्हणाले, सर तुमच्याजवळ ती हुनर आहे, तुमच्याजवळ ती जिद्द आहे आणि तुम्ही ते करू शकता. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा नेट सेट आणि PhD ची तयारी करावी. म्हणून मी सरांचं ऐकलं आणि कोविडच्या नंतर काही दिवसानंतर या ठिकाणी जागा निघाल्या, सेटची जागा निघाली. मी सेट परीक्षा सहजच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये या संभाजीनगरमध्ये फक्त 2 कर्मचारी पास झाले. त्यामध्ये मात्र माझा नंबर 1 नंबर होता. समाजशास्त्र विषयामध्ये मी सेट परीक्षा पास झालो आणि आयुष्यामध्ये जे सफल व्हायचं होतं त्या दृष्टिकोनात मी प्रयत्न करत गेलो. आईने मला सांगितलं होतं, बाळा तुला शिक्षक व्हायचंय, शिक्षक होऊन दाखवलं. आता मात्र मला PhD सुद्धा करायची होती आणि PhD ची पेट दोन्ही परीक्षा मी या ठिकाणी दिल्या. दोन्ही परीक्षा मी 2021लाच या ठिकाणी चांगल्या मार्काने पास झालो आणि मेरिटमध्ये येऊन मी सुद्धा आज रोजी PhD माझी चालू आहे. समाजशास्त्र या विषयामध्ये PhD चालू आहे. माझे गाईड आदरणीय सवई सर, MK सवई सर हे गाईड आहेत. माझे विभाग प्रमुख आदरणीय साळुंके साहेब, आमचे दुसरे विभाग प्रमुख आदरणीय साळोख सर मला नेहमी या ठिकाणी प्रेरणा देतात आणि माझ्या मित्रांनी मला उभ्या आयुष्यामध्ये प्रचंड मदत केलेली आहे. माझे प्रमोद गरुडे सर असू द्यात, RR पाटील सर असू द्यात किंवा इतर मित्र असू द्यात, मला यांनी कधीच कमी पडू दिली नाही. मला आई वडिलांची जरी कमी असेल परंतु ती कमी माझी मित्रांनी भरून काढली आणि माझ्या आयुष्यामध्ये माझे सासू सासरे, माझे साले, माझी पत्नी, माझं कुटुंब हे सगळे माझ्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले. आणि हे राहत असताना मी या शाळेमध्ये काम करत असताना मला माझ्या कामाची दखल घेऊन बी दी चेंज फाउंडेशन असेल
किंवा केसरी वर्तमानपत्र असेल किंवा इतर पतसंस्था असतील किंवा इतर NGO असेल, यांचे मला प्रचंड राज्यस्तरीय पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, प्रशासनाने सुद्धा 84 विद्यार्थ्यावरून 185 विद्यार्थी केल्यामुळे माझा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सुद्धा मला या ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी सन्मानित केलं होतं. आणि आदर्श शाळा पुरस्कार सुद्धा मला मिळाले. स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुद्धा आमच्या शाळेला मिळालेले आहेत. मी माझ्या मुख्याध्यापकाच्या कार्यकाळामध्ये डेन्स फॉरेस्ट हा सुद्धा उपक्रम माझ्या शाळेमध्ये 1,00,000 रुपयांचा या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिला होता, तो सुद्धा राबवलेला आहे. आणि प्रशासन आणि मी काम करत असताना मी एका दिव्यांग संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काही दिवसानंतर या ठिकाणी काम करू लागलो आणि दिव्यांगांची सेवा माझ्या हातून घडावी यासाठी मी प्रयत्न करू लागलो. आज रोजी माझ्या या संपूर्ण यशामध्ये आणि माझ्या या संपूर्ण यशस्वीतेमध्ये मला या सर्व मित्रपरिवार, माझे जवळचे नातेवाईक यांचा खूप मोठा सहारा झालेला आहे. आणि माझ्या वाक्चातुर्यामुळे मला बोलता येतं, मला लिहिता येतं, म्हणून माझे भरलेल्या आभाळाच्या मोकळ्या वाटा हे कविता सुद्धा संग्रह माझा प्रकाशित झालेला आहे. आणि दुसरा कविता संग्रह सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. माझा एक चारोळी संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे, चक्रीवादळ. हे सर्व लेखनामध्ये सुद्धा मला आवड आहे. मला भाषणामध्ये सुद्धा व्याख्याते म्हणून या ठिकाणी मी कित्येक ठिकाणी व्याख्यानं केलेली आहे आणि मला मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी बोलवलं जातं. मी विद्यार्थ्यांचा सर्टिफाईड काउन्सिलर सुद्धा आहे आणि मी काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करिअर सेटअप करण्यासाठी प्रयत्नशील असतो. माझ्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत 13 ते 14 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे. ज्या मुलांचे आई वडील त्यांना नाहीये किंवा आई आहे वडील नाहीये, वडील आहे परंतु व्यसनी आहेत, आईकडनं होत नाही म्हणून ते विद्यार्थी मी दत्तक घेतलेले आहेत. एका विद्यार्थ्याला तर ट्रेनमध्ये त्याच्या आई वडिलांनी सोडून दिलेलं होतं. ते विद्यार्थी मामाच्या घरी राहतो. ते विद्यार्थी मामाला कोणताही खर्च न येऊ देता मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून आणि माझ्या शाळेमध्ये मैत्रे मॅडम, आमच्या शाळेतील शिक्षक हे सर्वजण एकत्र पैसा जमा करून या विद्यार्थ्याची या ठिकाणी आम्ही देखभाल करत असतो. त्यांना लागणारी पुस्तकं तर मोफत आहे, कपडे मोफत आहे, जेवण मोफत आहे, त्यांना लागणारे नोटबुक, त्यांना लागणारे बूट सॉक्स, त्यांना लागणारे अंडरगार्मेंट्स, कपडे, हे छोटे मोठी वस्तू आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन देत असतो. मागच्या गेल्या 3 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना दप्तर या ठिकाणी घेऊन दिली होती. यावर्षी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. शाळा चालवत असताना माझे आदरणीय शिक्षणाधिकारी आदरणीय जयश्रीताई चव्हाण मॅडम या माझ्या मार्गदर्शक आहेत. आमचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब विद्यमान अंकित साहेब हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शक म्हणून काम करतात. आम्ही या ठिकाणी संघटनेचं काम करत असताना हे साहेब आमच्या अतिशय सहानुभूतीपूर्वक आमच्या दिव्यांगांचा विचार करून आमच्या पाठीशी उभे असतात आणि मी सुद्धा दिव्यांगांच्या पाठीशी प्रामाणिकपणे या ठिकाणी उभं राहून या सर्व दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये यापुढे मला माझं शिक्षक होण्याचं स्वप्न आणि आईचं स्वप्न मला पूर्ण करता आलं, परंतु माझं एक स्वप्न आहे, ते स्वप्न मला या ठिकाणी शासनाने जर मदत केली तर ते पूर्ण होईल अशी आशा बाळगतो. ते स्वप्न म्हणजे माझं सेट आणि PhD झाल्या कारणानं मला एक प्राध्यापक किंवा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जर प्राध्यापक पदाची जर नोकरी मला या ठिकाणी जर मिळाली, जर ती संधी मला मिळाली तर मी मात्र प्रशासनाच्या संधीचं सोनं मात्र केल्याशिवाय राहणार नाही. मला शासकीय DED कॉलेजला, BEd कॉलेजला व्याख्यान देण्यासाठी, एक लेक्चर घेण्यासाठी या ठिकाणी बोलवलं जातं. मी प्रचंड माझ्याजवळ ऊर्जा शक्ती आहे. मी ते करत असताना सुद्धा मला डोंगर चढण्याची सुद्धा अत्यंत शौक आहे. मी कळसुबाईच्या शिखरावरती जाऊन आलेलो आहे. कळसुबाईच्या शिखरावर जाऊन सूर्योदय सुद्धा बघितलेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती आहे. मला फिरण्याचा खूप आनंद आहे. आणि हे करत असताना मी मात्र माझ्या पाय दिव्यांग असल्याचा कधीही उपहास केलेला नाही किंवा मी दिव्यांग आहे म्हणून मागे सरलेलो नाही. मी आज रोजी सुद्धा सकाळी 1 तासभर व्यायामशाळेमध्ये जाऊन रोज डेली व्यायाम करत असतो. मी व्यायाम करतो म्हणून माझ्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यायाम करतात आणि विद्यार्थ्यांना वाटतं आपले गुरुजी या ठिकाणी प्रचंड व्यायाम करतात तर मी का नको करू, म्हणून मला या ठिकाणी सुदृढ राहणे,
सुदृढ तब्येत ठेवणे या सर्व गोष्टीचा आवड होतो. मला कोणतंच व्यसन या ठिकाणी नाही. मला निर्व्यसनी असल्यामुळे मी प्रचंड या ठिकाणी ऊर्जावान आहे आणि मला हे संपूर्ण परिसर माझ्या पद्धतीनं जसा जसा प्रकाशमान करता येईल, जशी जशी मला फुल नाही फुलाची माकळी मदत करता येईल त्या मदतीसाठी मी प्रयत्नशील असतो. माझी संस्था सुद्धा या ठिकाणी आहे. आई हयात नसताना आईचं नाव मी या ठिकाणी कायमस्वरूपी माझ्या नावासमोर लावू लागलो. विजय कुशीवर्ताबाई शेळके हे नाव मी आता पुढील 40 वर्ष म्हणा किंवा 20 वर्ष म्हणा, मी जोपर्यंत जगेल तोपर्यंत आईच्या नावाचा उद्धार मला या ठिकाणी करायचा आहे. मी वडिलांच्या नावाचा उद्धार आतापर्यंत 40 वर्षापर्यंत केला. आज रोजी मी 42 वर्षाचा झालोय. या पुढील माझं पूर्ण आयुष्य आईच्या नावाने या ठिकाणी मी व्यतीत करणार आहे. आणि या संपूर्ण जगण्यामध्ये मला ज्या ज्या महामानवांनी किंवा ज्या ज्या मित्रांनी मैत्रिणींनी चांगल्या मार्गदर्शकांनी मला मदत केली त्या सर्वांचा मी कायम या ठिकाणी ऋणी असेल. आणि शासनाने तारांकित प्रश्न उभा केला होता मागच्या वर्षी की जिल्हा परिषद सेवेमध्ये असलेले शिक्षक वर्ग त्यांना आम्ही या ठिकाणी सेवेमध्ये क्लास 2 किंवा क्लास 1 या पदावर सामावून घेणार आहेत. शासनाला एवढी एक सद्बुद्धी मिळावी. माझी एक विनंती आहे हात जोडून की आपण मी दिव्यांग सुद्धा आहे आणि उच्च गुणवत्ताधारक सुद्धा आहे, तर मला तुम्ही या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून द्या. मी आपला कायम ऋणी राहील. आपल्या सर्व गोष्टींना या ठिकाणी न्याय देईल आणि कुठेही माझ्याकडनं चूक होणार नाही याची कायम दक्षता घेईल. मला आपण या ठिकाणी बोलावून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझं मत मांडण्याची संधी दिली. या सर्व गोष्टीचा मी खरोखर केसरी वर्तमानपत्राचा कायम ऋणी असेल. आपण मला ऐकून घेतलं, मला समजावून घेतलं, त्याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.